राष्ट्रवादीला काँग्रेस संपवणं हाच उद्दिष्ट आहे. काही तर आम्हाला काँग्रेसची गरज नाही आहे, आम्ही काँग्रेसला संपवू, या ठिकाणी तुमचे नगरसेवक संपवू, ही जर भाषा ते करत असते तर स्वतःच्या ताकदीवर उभे राहा ना. मग नवी मुंबई काँग्रेस कमिटीने पुन्हा एकदा हा निर्णय घेतलाय की लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना निवडणुकीत पाठिंबा देणार नाही. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितलं की नवी मुंबईतील काँग्रेस पक्षांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी नेहमीच डावललं आहे. आम्ही हे सांगितलं की ज्या ज्या वेळेला काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रीय नगरसेवक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये ज्या ज्या वेळेला वाद वाढला गेला, ज्या ज्या वेळेला उत्तुष्ट वाढले, ज्या वेळेला झगडे झाले, त्यावेळेला पालकमंत्री किंवा खासदार संजीव नाईक ह्या लोकांनी सामंजस्यपणाची भूमिका घेतली का? कधीच भूमिका नाही घेतली. त्याने आणखी त्याच्यावर तेल टाकलं, आणखी हे झगडा कसा वाढेल, आणखी यांना काँग्रेसला कसा त्रास होईल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास होईल, ह्याचाच जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केलेला. पण आमच्या नेत्यांनी आमच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे आज आम्ही सेफ आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी हा प्रश्न उपस्थित केला की एक खासदार म्हणून डॉक्टर संजीव नाईक यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा 4 वर्षाचा कार्यकाळ हा अपयशी ठरला आहे. ज्या ज्या वेळेला काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक, काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये अनेक वेळा जे काही सभागृहामध्ये ज्या वेळेला आमची भांडणं झाली, आम्ही भ्रष्टाचाराच्या विषयावर त्या ठिकाणी भांडत असताना, त्या ठिकाणी आम्ही लढा देत असताना आमच्यामध्ये काही वाद झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्या वेळेला संजीव नाईक हे एक आघाडीचे खासदार म्हणून कधी सामंजस्यपणाची भूमिका घेण्यासाठी कधी आले का? आत्तापर्यंत एकसुद्धा उदाहरण नाही का ते कधी समजवण्यासाठी आले. त्याने अनेक वेळेला हे प्रकरण वाढवावे, काँग्रेसला त्रास द्यावा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यावं, काँग्रेसच्या नगरसेवकांना त्रास देण्यासाठी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावलेली आहे. त्याने एकदा तरी येऊन सांगावं त्याने का सामंजस्यपणाची भूमिका घेतल्या म्हणून. कधीच सामंजस्यपणाची भूमिका घेतलेली नाही त्या ठिकाणी. दशरथ भगत यांनी पुढे असंही सांगितलं की नवी मुंबईतील काँग्रेस पक्षाचा खात्मा हेच राष्ट्रवादीचं ध्येय आहे. राष्ट्रवादीला भीतीच काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाची ताकद घ्यायची एक परंपरा आहे राष्ट्रवादीची. ज्या वेळेला राष्ट्रवादी ताकद संपली का राष्ट्रवादीने काँग्रेसकडून ताकद घ्यायची आणि काँग्रेस संपवायचं, हा जुना किस्सा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला जोपर्यंत काँग्रेस ताकद कमी झाली का राष्ट्रवादी ताकद वाढते. हा एक नैसर्गिक सिद्धांत आहे हा. त्याच्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेस संपवणं हाच उद्दिष्ट आहे. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असं आवाहन दिलं की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. जर ताकद असेल NCPमध्ये, विशेषतः इथला पालकमंत्री संजीव नाईक यांच्यामध्ये खरीच जर ताकद असेल, त्यांना वाटत असेल की ते आम्ही जबरदस्त काम केलेलं आहे, तर त्यांना जर स्वाभिमान असेल, स्वतःचा अभिमान असेल, त्यांच्या कार्यावर त्यांचा जर अभिमान असेल, त्यांच्या कार्यावर त्यांचा स्वाभिमान असेल, तर त्यांनी आमच्या श्रेष्ठीला सांगा का आम्हाला तुमचा सपोर्ट नको आहे, आम्ही आमच्या ताकदीने लढू. सांगून तर बघावं ना. मग का सांगत नाही ते? मग का ते आज आमच्या नेत्यांचा फोटो लावतात, का ते अलाउन्स मिळतात, ते आज गेला 4 वर्ष वल्गना करतात काही ते आम्हाला काँग्रेसची गरज नाही आहे, आम्ही काँग्रेसला संपवू, या ठिकाणी तुमचे नगरसेवक संपवू, ही जर भाषा ते करत असतील तर स्वतःच्या ताकदीवर उभे राहा ना. मग कशाला आमचा सपोर्ट घेता, कशाला आमच्या नेत्यांचे पाय पडता तुम्ही? नका पडू ना पाया, स्वतः ताकदीवर उभे राहा जर ते खरंच त्यांचा स्वाभिमान असेल तर.
निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रहार करून पाठिंबा काढून घेणं ही जुनी परंपरा आहे। त्यामुळे आता असाही आरोप काँग्रेस पक्षावर लावला जातोय की अगदी शेवटच्या क्षणी नवी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांना पैसे देऊन सेट केलं जाऊ शकेल। परंतु दशरथ भगत यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय। आतापर्यंत मला काय या बाबतीत काय माहीत नाही आहे, परंतु जर सांगत असतील किंवा ते प्रयत्न करत असतील, पण काँग्रेस पक्ष हा विकणारा काँग्रेस पक्ष नाही आहे। एक तत्त्वाचा पक्ष आहे, हा एक विचारांचा पक्ष आहे। आणि आज या ठिकाणी जो काही आमची लढाई आहे, जी काही कार्यक्रम लढाई आहे, ती एक काँग्रेस पक्ष वाढीसाठी लढाई आहे। त्याच्यामुळे हा त्यांचा फॉर्म्युला या ठिकाणी यशस्वी कधीच झाला नाही आहे आणि होणार सुद्धा नाही आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।